एक वेगळी या ठिकाणी प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते. कारण आतापर्यंत चला लगेच सौरभ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने टॉस जिंकला त्याने प्रथम मोस्टली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यावेळेस एक वेगळा निर्णय साई आवास या संघाने घेतला. टॉस जिंकला आणि प्रथम त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साई आवाज 12वा खेळाडू पहिला बॉल पडण्याच्या आतमध्ये ते यायचं आहे, अन्यथा पेनल्टी लगेच मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती सौरभ आणि गौरव ही जोडी मात्र मैदानावरती आलेली आहे. तसेच बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहूया पहिलाच गोलंदाज या ठिकाणी शिवबा हाशिवरे या संघाचा एक बँडिंग फॅक्टर, एक प्रमुख खेळाडू मंथन डाकी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आलेला आहे. 3 ओव्हर्स या ठिकाणी असणार आहेत पहिल्या इनिंगमध्ये. पाहूया साई आवास आणि शिवबा हाशिवरे. एक संघ अलिबाग ते मांडवा या पट्ट्यातील आहे, दुसरा संघ खारेपाटमधील आहे. त्यामुळे हे जे एक बॅटल असेल हे इंटरेस्टिंग असणार आहे. बऱ्याच वेळेला हाशिवरे आणि आवाज आमने सामने आले. कधी साई आवाज संघ जिंकला, कधी हाशिवरे संघ जिंकला, परंतु नक्कीच चुरस या मॅचमध्ये पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलेला आहे आणि घड्याळामध्ये टायमिंग बरोबर 4:46 झालेले. तुमचं टायमिंग स्टार्ट झालंय. पहिला बॉल, पहिला बॉलवरती मंथन डाकीच्या सौरभने मारलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. चला तिकडे छोटी मुलं बॉल लगेच द्यायचा आहे. संकेत यांच्याकडून तुम्हाला चायनीज मिळणार आहे. हा सुफियान कुरकरी कुठे आहे? सुफियान, त्यानंतर ओम, मोहित, प्रथमेश, मयंक, आशुल. चला आता मॅच, आता ही स्पर्धा संपत आली आहे, त्यामुळे आता तुम्ही तुमचं सहकार्य असू द्या. संकेत तुम्हाला उद्या खुश करणार आहे. चला जाऊया मॅचकडे. पहिल्याच बॉलवरती अगदी चांगला प्रहार केला, 4 धावा जमा केल्या सौरभ गव्हाण करणे. 5 बॉल अजून देखील शिल्लक. पुन्हा एकदा मंथन इथे. डॉट बॉल.
बघा मित्रांनो, तुम्ही लाईव्हवरती सुद्धा बघू शकता. या ठिकाणी पंचांनी सुद्धा बघितलंय. ॲक्च्युली पहिला बॉल शूजला लागलेला आहे. बॅट्स आणि बॉलचा काहीही संपर्क नाही आहे. तुम्ही यूट्यूबवरती लाईव्ह पाहू शकता. त्यामुळे इथे फलंदाज सेफ आहे. चला मंथन, मंथन आपण एक प्रोफेशनल खेळाडू आहात. पंचांचा डिसिजन आपण ॲक्सेप्ट करायचा आहे आणि मॅच सुरू करायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी आता डॉट बॉल या ठिकाणी आलेला आहे. पहिल्याच बॉलवरती 4 धावा, दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी पण डॉट बॉल आलेला आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघांच्या बाजूनं, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटत होते की आता फटकेबाजी पाहायला मिळेल. सेकंड बॉलवरती मात्र डॉट बॉल. तिसरा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी स्क्वेलेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, सरळ गेला सीमा पार, येतोय चौकार. चांगली सुरुवात केली, एक सकारात्मक सुरुवात. साई आवाज संघ म्हटलं की एक दादा संघ आहे. या संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, थोडस खराब क्षेत्ररक्षण. धावा वाचवायचे आहेत, परंतु इथे एकदा मात्र एक्स्ट्रा, अर्थातच या ठिकाणी नाहक खर्च केली मी म्हणेन, कारण हातामध्ये बॉल होता त्या ठिकाणी मात्र सोडला. स्ट्राईक रोटेट झाली आणि पहिल्यांदा आता गौरव स्ट्राईक इनवरती आलाय. एका स्ट्राईक रोटेटनी बरंच काही होऊ शकतं. येणारा फलंदाज सुद्धा तेवढाच हावी होऊ शकतो. त्यामुळे इथे नक्कीच एक सेटअप बनवला होता मंथन डाकीनं. हा चांगला फटका, स्ट्राईक रोटेट झाली आणि बघा या ठिकाणी चौकार आलाय. अंतिम बॉल असेल. साई आवास या संघाने खूप चांगली सुरुवात केलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे शिवबा आशिवर संघ देखील तितकाच चांगला आहे. त्यामुळे एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. सेमीफायनलची मॅच. पुन्हा एकदा तितकाच चांगला फटका, लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू सरळ गेला सीमारेषा पार, येतोय अंतिम बॉलवरती चौकार. नवीन फलंदाज मैदानावरती दीपक आता गेलेला आहे. दीपक पाहूया आता कशी फलंदाजी करेल. सुरुवात चांगली दिली होती, स्टार्ट खूप चांगला दिला सौरभनं, परंतु सेकंड ओव्हरमध्ये आता दीपक गेलेला आहे. दीपक आणि गौरव ही जोडी मैदानावरती आहे. 3 ओव्हर्समध्ये 40, 45 किंवा 50 इथपर्यंत धावा.
पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला फटका हवेमध्ये बॉल, कॅचची नामी संधी आणि इथे मात्र पकडलाय कॅच, फलंदाज बाद. दोन विकेट्स मात्र घेतलेले आहेत. हॅट्रिक वरती आता या ठिकाणी केतन आहे, पाहूया हॅट्रिक घेणार का. नवीन फलंदाज अनिकेत मात्र मैदानावरती जात आहे. सुरुवात खूप चांगली केली होती. सेकंड ओव्हरमध्ये केतन आला, त्याने मात्र खूप चांगलं कमबॅक केला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार आले होते, त्यामुळे 4 चौकाच्या समवेत 17 धावा धाफलकावरती आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये केतन आल्यानंतर त्याने मात्र पूर्णपणे या मॅचला इनिंगला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स मात्र आल्यानंतर पूर्णपणे जो प्रेशर आहे तो खऱ्या अर्थानं साई आवाज या संघावरती ट्रान्सफर केला. आता तो प्रेशर रिलीज करावा लागेल, कारण चांगला एक स्पीड किंवा धाव बनवण्याचा एक आक्रमक फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली होती. या ओव्हरमध्ये ते कंटिन्युअस करू नाही शकले. सौरभ आणि त्याच वेळेला दीपक सारखा फलंदाज बाद झाला. आता मात्र अनिकेत, हा चांगला बॉल आहे, टप्पा पडला, टर्न झाला, त्याला हलकतीने जस्ट कडवण्याचं काम केलं. एक सिंगल धाव मात्र घेतली. एक धावाने संघ पुढे सरकत आहे. धाफलकावरती आता 18 धावा आलेल्या आहेत. 3 बॉल सेकंड ओव्हरमध्ये कंप्लीट झालेत. स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, कारण 3 सेमीफायनल, त्यानंतर आपण पुढील राऊंड कशा पद्धतीने असेल, टॉप 3 मध्ये काय नक्की असणार आहे ते नक्कीच मॅनेजमेंटच्या थ्रू आपल्याला कळणार आहे. परंतु आतापर्यंत तसं पाहायला गेलं तर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच पाठ जड होता साई आवाज, दुसऱ्या ओव्हरमध्ये ते समसमान करण्याचं काम मात्र केतनने केलंय. बॅकफुटला गेला आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्लॅश करण्याचा प्रयत्न, छोटू वेगानं आला बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषा पार, येतोय चौकार. बावीस 22 धावा धाफलकावरती आलेले आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा गौरव सलामीचा फलंदाज. प्रचंड वेग आहे, पंचांकडे दाद मागितली होती, परंतु चेंडू मात्र स्टंपच्या वरून गेला आणि त्याचमुळे मात्र हा लिगल चेंडू आहे, वैध चेंडू आहे, कोणत्या प्रकारचं दंडित या चेंडूला केलं नाहीये. चांगला बॉल आहे, चांगला कमबॅक आहे. एक चौकार आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि 2 ओव्हर्स इथे मात्र कंप्लीट झालेले आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना साई आवाज या संघाशी झालेले आहेत. अंतिम ओव्हर पाहूया किती धावा या ओव्हरमध्ये जमा करतील, कारण तुम्हाला माहिती आहे शिवा आशिवरे या संघाकडे चांगली फलंदाजी आहे, त्यामुळे या ओव्हरमध्ये कमीत कमी 6 बॉलमध्ये 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगला टफ फाईट स्कोर होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला शिवा आशिवरे संघाला जशी केतनने गोलंदाजी केली तशीच तिसऱ्या गोलंदाजीने ती गोलंदाजी करायची आहे. पहिल्या ओव्हरच्या मध्ये धावा जरा जास्त गेल्या, म्हणता की थोडासा महागडा एक्सपेन्सिव्ह ठरला, पण त्यानंतर केतनने खूप चांगल्या पण कमबॅक केला. तो कमबॅक इथे कंटिन्युअस करायचा आहे तिसऱ्या गोलंदाजाला. तिसरा गोलंदाज या ठिकाणी आला प्रज्वल डाकी. प्रज्वल डाकीने सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. चला मॅचला पुन्हा एकदा सुरू करायचं. अनिकेत मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. लोअर फुल टॉस बॉल, एक सिंगल धाव मात्र घेतली. एक धावेने मात्र काम होणार नाहीये, मोठे फटके मारू लागेल. 5 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. साई आवाज दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहतोय. शिवबा हाशिवरे या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार. तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव घेतली. 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजून देखील 5 बॉल शिल्लक असतील. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रज्वल डाकी ऑन साईडला आपण पाहू शकतो. एक लॉंगॉन तैनात केले, कौ कॉर्नर, एक स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग,
शॉर्ट स्क्वेअर लेग. हा चांगला फटका सीमारेषा बाहेर येतोय. षटकार. या आकड्यापर्यंत स्कोर पोहोचलाय. 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगली गोलंदाजी आणि मॅच बॉल सुद्धा आलेला आहे मैदानावरती. गौरव आणि अनिकेत आपण पाहतोय जोडी मैदानावरती आहे. गौरवच्या बॅटमधून अगदी चांगला फटकाला. सलामीचा हा फलंदाज आहे आणि नेहमीच आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी तो सदैव सातत्यपूर्ण करत असतो. आणि याही वेळेला सेमीफायनलच्या मॅचमध्ये त्याला माहिती आहे की आपल्याकडून सुद्धा चांगला खेळ होणं आपल्या संघ सहकार्यांना अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षेला साजेसा असा खेळ करत असताना फलंदाज गौरव. आत्ता मात्र बॉल पडला तर नंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलेला आहे. चांगल्या पद्धतीने आता इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न परजोड दाखल करतोय. या सत्रामधील या इनिंग मधील शेवटचे 3 बॉल्स मात्र शिल्लक असतील. शेवटच्या 3 बॉल्स वरती काय घडणार. गोलंदाजाला अशा स्वरूपाची गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल काढावे लागतील कारण धावांची लयलूट करत असताना साई आवाज संघ आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल तितका चांगला डिग आउट केलं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये वेगाने खेळाडूला दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा करत असताना मात्र इथे विकेट पडत आहे अनिकेतची. केलेला आहे. 30 धावा दफलकवत आलेले 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. पाठवले सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार. चेंडू चांगला आहे त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा धावा मिळणार नाहीये. 6 धावा मिळतील. 6 धावेचे सहाय्याने 36 धावा. 36 धावा धावफलकावरती आलेले आहेत. आणि आता अंतिम बॉल. लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर. हा डॉट बॉल तर टाकला परंतु इथे धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद.
सर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच सलामीची जोडी या ठिकाणी पाठवायची आहे शुभ आशिवरे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण लागेल तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. सन्माननीय दिलीप विठ्ठल भोईर म्हणजे आपले सर्वांचे लाडके छोटम शेठ नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा मित्रांनो पुरस्कृत केलेली आहे. संपूर्ण स्पर्धेचा खर्च हा खऱ्या अर्थानं सन्मान्य छोटम शेठ यांच्या वतीनं कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळी या मंडळाला दिलेला आहे. तसेच संपूर्ण कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळीचे आमचे सर्व सदस्य कार्यकर्ते यांची अथांग मेहनत आज मात्र खऱ्या अर्थानं कामी आलेली आहे. पाहता पाहता या स्पर्धेचा अंतिम टप्पा, परंतु आपल्याशिवाय हा अधुरा होता. आपलं मेहनत, आपलं डेडिकेशन, आपलं समर्पण गेलं महिनाभर या स्पर्धेसाठी राहिलं. आयोजन सुद्धा खूप चांगलं केलं, नियोजन सुद्धा खूप चांगलं केलं. म्हणूनच सर्व खेळाडूंच्या वतीनं समर्थकांच्या वतीनं मी कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरवाळी या मंडळाचं हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपले एफर्ट्स, आपलं खऱ्या अर्थाने मेहनत या स्पर्धेला नक्कीच रंग भरलेले आहेत. ही स्पर्धा वेगळ्या उंचीवरती गेलेली आहे. या स्पर्धेला चार चांद लावण्याचं काम प्रत्येक सदस्याने केलेलं आहे. मग टीमची अरेंजमेंट असू द्या, स्कोररची भूमिका असू द्या, त्याच वेळेला जेवणाची व्यवस्था असू द्या आणि बाकी इतर साऱ्या ॲक्टिव्हिटीज स्वयंसेवी देखील खूप चांगलं काम केलं आहे. या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करून आपण जाऊया या मॅचकडे, जिथे 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावींची गरज आहे. 37 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. स्ट्राईक एंडवरती मंथन डाकी, तर नॉन स्ट्राईक एंडवरती प्रज्वल डाकी ही जोडी बॉलिंग ट्रॅकवरती पहिली ओव्हर हाताळण्यासाठी दीपेश घरत हा नवीन गोलंदाज. पहिलं सलामीचा प्रारंभिक षटक, पंचांचा इशारा मात्र आलेला आहे. सामन्याला होतोय सुरुवात. 18 बॉल्स आणि 37 धावींची गरज. पहिलाच बॉल मंथन डाकीच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक, सीमा पार षटकार. पहिल्याच बॉलवरती चोख प्रत्युत्तर दिले, ते म्हणजेच गोलंदाज या ठिकाणी दीपेश घरतला. पहिल्या बॉलवरती षटकारानंतर आता पाहूया दुसरा बॉल असेल. दुसरा बॉल इथे मात्र जस्ट दिशा दाखवली आहे, थर्डमॅनच्या दिशेनं वेगाने गेला. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. पहिल्याच 2 बॉलमध्ये या ठिकाणी 10 धावा वसूल केलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मंथन डाकीच्या वतीनं पाहायला मिळाला. मंथन डाकीनेच पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या होत्या, त्या वसूल करत असताना आहा, इथे मात्र फसवलं, चकवलं आणि फलंदाज मंथन डाकीला बाद सुद्धा केलं.
केवळ डाकी हा नवीन फलंदाज मैदानावरती चाललेला आहे. पाहूया आता केवळ आपल्या संघासाठी केवळ नाही तर आता खूप साऱ्या धावा करायच्या आहेत. कारण सुरुवात चांगली केली होती मंथन डाकीनं, परंतु या मॅचला बनू शकला नाही तो. लवकरच बाद झाला. 3 बॉलमध्ये 10 धावा वसूल केल्याने बाद झाला. चला लवकर जायचं आहे केवळ. आपल्याकडे वेळ तेवढा नाहीये. घड्याळामध्ये टायमिंग पहा 5:15 झालेत आणि अजून जवळपास 3 ते 4 मॅचेस बाकी आहेत. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ आणि सकाळचा नाश्ता पण इथूनच करून जायचं. चला फास्ट घ्यायचे सामने, नाहीतर आमच्या कमिटीने निर्णय घेणार आहे. 3 ओव्हरचे सामने ते 2 ओव्हरचे होतील. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. पहिलेच 3 बॉल कंप्लीट झाले. चौथा बॉल दीपेश घरत. आहा, बॅट फक्त फिरवलेली आहे. चौथा बॉल देखील खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. दीपेशला आता सूर गवसलेला आहे. अगोदर पहिल्या 2 बॉल्स वरती थोडीशी लाईन लेंथ मध्ये बिघाड झाले होते. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र षटकारामध्ये रूपांतर केलं. दुसऱ्या बॉलवरती एक चांगला स्ट्रोक खेळला, परंतु तदनंतर एक लयबद्धता अशी आपल्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. चांगला बॉल आहे, फील्ड केला त्या ठिकाणी. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि दुसरी धाव देखील येथे मात्र पूर्ण केलेली आहे. 2 धावा धावफलकावरती पूर्ण केलेल्या आहेत. 5 बॉलमध्ये 12 धावा धावफलकावरती वसूल केलेल्या आहेत. 37 धावांची एकंदरीत गरज आहे, त्यापैकी 12 धावा धावफलकावरती आल्यात. अंतिम बॉलवरती एखादा मोठा फटका हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी शुभा अश्विर संघाला नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. दुसऱ्या बाजूला साई आवाज या संघाला न देण्याची गरज. दीपेश घरतने पहिले 2 बॉलचा अपवाद वगळला, तर उर्वरित बॉल्स खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रित टप्प्यावरती टाकलेले आहेत. लास्ट बॉल पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल, एक तडाखेबंद स्ट्रोक, सीमा पार, येतोय षटकार. बॉल्स आणि 19 धावांची गरज. 12 चेंडू आणि 19 धावा एका षटकाराने बरंच जे इक्वेशन आहे ते मात्र या ठिकाणी सोपं केलेलं आहे. 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज असताना आता मी म्हणेन हा सामना दोलामय स्थितीमध्ये आहे. इथून शिवबा आशिवर संघ सुद्धा जिंकण्याची वाटचाल करू शकतो. दुसऱ्या बाजूला साई आवाज देखील जिंकण्याची वाटचाल करू शकतो. दोन्ही संघांसाठी आता समसमान स्थिती आहे. 12 बॉल बघा, जेव्हा मंथन टाकीने पहिले षटक हाताळलं होतं तेव्हा 17 धावा होत्या आणि आत्ता मात्र या ठिकाणी जेव्हा दीपेशने हाताळलं तेव्हा 18. म्हणजे आता कंपॅरिझन केलं दोन्ही टीमचं, तुलना केली तर दोन्ही टीम आता समसमान आहेत. त्यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या, तर यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आहेत. येणारे 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज. पाहूया या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर खऱ्या अर्थानं इथे साई आवाज संघ कमबॅक करेल. या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या तर जिंकण्याचे चान्सेस शिवबा अश्वर संघाचे वाढणार आहेत. पाहूया दोनही संघांवरती आता सर्व डिपेंड आहे की कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हारेल. पहिलाच बॉल असेल प्रणवचा. चला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये. येणारे 12 बॉल 19 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल असेल प्रणवचा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याला मात्र सरळ पाठवले सीमारेषा पार, येतोय षटकार आणि थर्ड अंपायर सुद्धा घेत
नो बॉल आहे. पंचाने नो बॉल घोषित केलेला आहे. कमरेच्या वर आहे याची पडताळणी केली आणि त्यामुळे येणारा बॉल असेल तो फ्री हिटचा असेल. 9+6 म्हणजे 7 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजेच एकंदरीत स्कोर आता 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजून देखील जिंकण्यासाठी या ठिकाणी 12 धावींची गरज. 12 चेंडू आणि 12 धावा. येणारा बॉल फ्री हिटचा असेल. त्या फ्री हिटला आता हार्ड हिट मध्ये कन्व्हर्ट करणार का? पहिलाच बॉल असेल. हा चांगला बॉल. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. फ्री हिटच्या बॉलवरती एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळते. चांगला कमबॅक केला या गोलंदाजानं. आता बॉल टू रन्स आपण पाहतोय 11 धावा आणि 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल्स 11 धावा. पुन्हा एकदा बॉल टू रन्स अशी मॅच आलेली आहे. चांगला फटका. क्षेत्ररक्षक ते तैनात. सौरभ आणि पकडल्या कॅच. फलंदाज बाद. झालेला आहे. 10 बॉल आणि 11 धावींची गरज. 10 बॉल्स आणि 11 धावा. लगेच मॅच मात्र सुरू करायची आहे. केतन पाटीलने सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी केली आहे. आता या सेमीफायनलच्या मॅचमध्ये आपण पाहणार की कशी पद्धत तो फलंदाजी करणार आहे. कारण 10 बॉलमध्ये 11 धावींची गरज असताना बघा अगोदर असा एक सामना झाला जिथे 18 बॉलमध्ये 18 धावींची गरज होती. तेव्हा मात्र मापगाव संघाने पहिलेच 8 बॉल इथे डॉट घालवले. 10 बॉलमध्ये 18 धावींची गरज आली होती. आणि तसं स्वरूपाचं चित्र इथे पाहायला मिळेल का? चांगला बॉल आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. परंतु एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. आता 9ला 10 पूर्ण करायचे आहेत. 9 बॉल्स आणि 10 धावींची गरज आहे. बॉल टू रन्स अजूनही म्हणजे मॅच दोन्ही संघांकडे आहे. अजून एका 2 बॉल जर डॉट आले तर मॅच फिरू शकते. एखादा मोठा स्ट्रोक आला तर पुन्हा एकदा शुभा आशुरे या मॅच मध्ये आपलं वर्चस्व आणि विजयाची सांगड मात्र मजबूत करेल. डॉट बॉल मैदानावरती बघा. चेंडूंमधलं आणि धावांमधलं अंतर आता वाढत चाललेलं आहे. पहिलं बॉल टू रन होत्या. आता 3चा फरक पडलेला आहे. 8 बॉल 10. चांगला फटका. फ्लॅट आणि येथे मात्र पॅरलल स्ट्रोक. सीमा रेषापार. 6 धावा. चला फास्ट घ्यायचंय. चांगला फटका आणि ते मात्र मॅच विनिंग स्ट्रोक. शुभा आशिवरे संघ मात्र जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच साई आवास या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. आपण उतरायचं मैदानावरती. जोपर्यंत मॅच सुरू होईल तोपर्यंत पुन्हा एकदा घेऊन चलतोय सुयश बुरे यांसकडे. धन्यवाद.